हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 9 जूनच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे, जो तुम्हालासुद्धा खूप आवडेल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, ज्या मामीने आजपर्यंत ईश्वरीला त्रास दिला, अर्णव, अंजली, रमाकांत या सगळ्यांचं आयुष्य बर्बाद केलं, ती वल्लरी आता बर्बाद होतीये. वल्लरी टरकलीये, घाबरलीये आणि तिला चक्कर आली. चक्कर येऊन ती खाली कोसळली. तिचं BP शूट झालंय. वल्लरी आजारी पडलीये आणि या आजारीपणाचं कारण म्हणजे भीती. वल्लरीला भीती वाटतीये की आता पोलीस अर्णव, ईश्वरी उदयकांतला पकडतील आणि मग उदयकांत माझं नाव घेईल. ईश्वरीने तर धमकी दिलीये की ज्या बाईने माझ्या आईच्या आयुष्याचं वाटोळं केलं ना, त्या बाईला मी तुरुंगात पाठवणार, जेलमध्ये सडवणार. त्यामुळे वल्लरी लटालटा कापायला लागली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच इन्स्पेक्टर ईश्वरीवर हल्ला करणाऱ्या गुंडाची जोरदार धुलाई करत असतो. दे दनादन, दे दनादन. आणि त्याला जाब विचारतो, कुणी सांगितलं होतं तुला हल्ला करायला? कुणी सुपारी दिली होती? खरं खरं बोल. अर्णव आणि ईश्वरीसुद्धा तेथेच असतात आणि हा गुंड सांगतो, साहेब मला माहीत नाही तो कोण होता, पण तो मला फोन करायचा. तर इन्स्पेक्टर विचारतो, फोन करायचा? नाव काय त्याचं, बोल, नाव सांग लवकर. तर हा गुंड सांगतो, साहेब आई शपथ नाव नाही माहीत त्याचं, त्याला मी फक्त एकदाच भेटलोय. म्हणजे हा माणूस त्या माणसाला भेटलाय हे ईश्वरी आणि अर्णवला समजतं. इन्स्पेक्टर विचारतो, चल चल त्याचा नंबर सांग, नंबर सांग त्याचा. तर हा गुंड सांगतो, आहे ना माझ्या फोनमध्ये आहे. इन्स्पेक्टर हवालदारला सांगतो, काल याच्याकडून आपण जो फोन जप्त केलाय तो फोन घेऊन या. हवालदार निघून जातो. ईश्वरी विचारते, तुम्हाला ज्याने सुपारी दिली तो पुरुष होता की स्त्री होती? तर हा गुंड सांगतो, पुरुष होता, पुरुष. तेवढ्यात हवालदार या गुंडाचा मोबाईल घेऊन येतो आणि इन्स्पेक्टर या गुंडाला लॉक उघडायला सांगतो. हा गुंड लॉक उघडतो आणि ज्या माणसाने ईश्वरीची सुपारी दिली त्याचा नंबर इन्स्पेक्टरला देतो. इन्स्पेक्टर या नंबरवर कॉल करून पाहतात, पण फोन स्विच ऑफ असतो. इन्स्पेक्टर अर्णव आणि ईश्वरीला सांगतो, फोन लागत नाहीये, पण आता आपल्याकडे नंबर आहे ना, आपण त्या माणसाचं नाव, पत्ता सगळं काही शोधून काढू शकतो. तेवढ्यात ईश्वरी म्हणते, पण साहेब या गुंडाने आत्ताच सांगितलं ना की त्याने त्या सुपारी देणाऱ्या माणसाला पाहिलंय. मग तेवढ्यात इन्स्पेक्टरला एक आयडिया सुचते. इन्स्पेक्टर म्हणतो, अरे हो, मग तर आपण त्या माणसाचं स्केच बनवून घेऊ शकतो. आणि इन्स्पेक्टर हवालदारला स्केच आर्टिस्टला बोलवायला सांगतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो, तुम्ही येथेच थांबा, थोड्याच वेळात त्या माणसाचा चेहरा आपल्यासमोर असेल. अर्णव आणि ईश्वरीला बरं वाटतं की लवकरच ज्या माणसाने ईश्वरीची सुपारी दिली तो माणूस आपल्या समोर असणार. आणि इकडे वल्लरी मात्र खूप टरकलेली असते, खूप घाबरलेली असते. ही ईश्वरी पुन्हा पुन्हा माझा फोन का कट करतीये? काय होत असेल तेथे पोलीस स्टेशनमध्ये? त्यांना सत्य कळलं तर नसेल ना? उदयकांत त्यांच्या हाती तर लागला नसेल ना? उदयकांतने माझं नाव घेतलं की काय? अशी भीती या वल्लरीला वाटत असते. आता काय करायचं, कसं वाचायचं, हाच प्रश्न वल्लरीला पडतो. वल्लरी चिडून म्हणते, नाही 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 नाही, मी अशी शांत नाही राहू शकत. असं म्हणून वल्लरी ही रूम बाहेर पडणार इतक्यात मामा तिच्या समोर येतो आणि म्हणतो, ए वल्लरी, एवढ्या घाईघाईत कुठे चालली आहे? वल्लरी चिडून म्हणते, तुम्हाला कळत नाही का हो, एखादी व्यक्ती बाहेर जात असेल तर तिला असं टोकायचं नाही, पुन्हा पुन्हा टोकत असतात. तर मामा म्हणतो, ए बाई, तुझ्यासमोर हात जोडतो, तुझ्याशी वाद घालण्याची ताकद नाही आज माझ्यात. माझं डोकं खूप दुखतंय, मला तापसुद्धा आलाय, मला एखादी गोळी देतेस का? असं म्हणून मामा सोफ्यावर बसतो. मामी चिडून म्हणते, देते, आणि मामी तेथून जाते. मामाला वाटतं, बरं आहे, एवढं तरी बायको असण्याचं कर्तव्य पूर्ण करतीये. मामाची तब्येत बरी नसते, त्याला त्रास होत असतो. आणि थोड्या वेळानंतर आजी ही देवाचं नामस्मरण करत असते आणि त्याच वेळेस वल्लरी ही जाणून बुजून तिच्यासमोरून निघून जात असते. आजी तिला थांबवते आणि विचारते, काय ग वल्लरी, कोठे चालली आहेस? काही सांगण्याची पद्धत वगैरे आहे की नाही? बाहेर चालली आहे, कोठे चालली आहे, सांगून जात जा. आता तू सुद्धा सासू झाली आहे, एवढं तू तरी पाळायला पाहिजे ना. तर वल्लरी म्हणते, नाही आई, मी खूप टेन्शनमध्ये होते ना, म्हणून न सांगता जात होते. आजी विचारते, टेन्शन? कसलं टेन्शन? तर मामी सांगते, काय सांगू तुम्हाला, ईश्वरी आणि अर्णव हे दोघे सकाळपासून पोलीस स्टेशनला गेलेत. पोरांनी काही खाल्लं नसेल, भूक लागली असेल त्यांना. मला त्यांची खूप काळजी वाटत होती ना, म्हणून मी त्यांच्यासाठी डबा घेऊन चालली आहे. आजी हसून म्हणते, काय वल्लरी, ते काय लहान आहेत का डबा घेऊन चालली आहे?
भूक लागली असेल तर ते हॉटेलमध्ये खातील ना, तू कशाला एवढी काळजी करतीये? ते सोड. मला सुद्धा त्यांना विचारायचंच होतं की पोलीस स्टेशनमध्ये काय घडतंय. कॉल लाव बरं चिंटूला. मामी खुश होते. हा सगळा मामीचा जाणून बुजून प्लॅन असतो. मामी काय त्यांच्यासाठी डबा घेऊन चाललेली नव्हती. मामी म्हणते, हो हो लावते ना. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी स्केच आर्टिस्टची वाट पाहत असतात. इन्स्पेक्टर अर्णव आणि ईश्वरीला सांगतो, स्केच आर्टिस्ट थोड्याच वेळात येतील, तुम्ही थोडी वाट पहा. तोपर्यंत तुम्हाला काही चहा कॉफी काही खायला वगैरे मागू का? अर्णव ईश्वरी म्हणतात, नो थँक्स, त्याची काही गरज नाही आहे. तेवढ्यात हवालदार इन्स्पेक्टरच्या कानात काहीतरी कुजबुजतो आणि इन्स्पेक्टर केबिनच्या बाहेर निघून जातो. तेवढ्यात अर्णवला मामीचा कॉल येतो. अर्णव विचारतो, मामी कशाला पुन्हा पुन्हा कॉल करतीये? अर्णव फोन उचलतो आणि म्हणतो, काय आहे मामी, मी तुझा फोन कट करतोय ना, याचा अर्थ मी बिझी आहे. मला पुन्हा पुन्हा कॉल कशाला करतीयेस? तर मामी म्हणते, हो बाबा कळलं, खूप बिझी आहे तू, पण आईंना तुझ्याशी बोलायचं आहे. आता आईंशी तरी बोलशील का? अर्णव हो म्हणतो आणि मामी अर्णवचं सगळं बोलणं ऐकण्यासाठी फोन स्पीकरवर टाकते. आजी विचारते, काय रे चिंटू, सकाळचे गेले आहात, खूप उशीर झाला, काय चाललंय तेथे? ईश्वरीवर ज्या व्यक्तीने हल्ला केला तो व्यक्ती सापडला का? तर अर्णव सांगतो, नाही आजी, तो व्यक्ती नाही सापडला, पण ज्या व्यक्तीने हल्ला घडवला होता त्या व्यक्तीचं स्केच आम्ही काढणार आहोत. त्याचा फोन नंबरसुद्धा आम्हाला मिळाला आहे. हे ऐकून मामीच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्णव सांगतो, आजी आम्ही थोड्या वेळात घरी येतो, काळजी करू नको. आज त्या व्यक्तीचा खरा चेहरा आमच्यासमोर येणारच, ज्याने मिस इंदोरवर हल्ला केला होता. मी त्याला काही सोडणार नाहीये. हे ऐकून मामी खूप घाबरते आणि तिला जोरात ठसका लागतो. आणि आजी म्हणते, अगं काय झालं वल्लरी, थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. आजी पाणी घ्यायला जाते आणि वल्लरी फोन कट करते. वल्लरी चिडून म्हणते, आता उदयकांतचा नंबर सापडला आहे, उदयकांतचं स्केच बनवताय, याचा अर्थ पोलीस ईश्वरी अर्णव उदयकांतपर्यंत पोहोचतील. आणि एकदा का ते उदयकांतपर्यंत पोहोचले, उदयकांत माझं नाव घेणार आणि मग मी जाणार बाराच्या गावात. त्यामुळे मला आता काहीही करून लवकरात लवकर त्या उदयकांतचा काटा काढावाच लागेल. मला त्या उदयकांतला ढगात पाठवावंच लागेल. दॅट इज दॅट. असा विचार करून मामी खुश होते. तसं तर हा निर्णय मामीने काल रात्रीच घेतला होता, पण सकाळी ती विसरली. आता घेतलाय, आता काय करते ते पाहावं लागेल. इकडे पोलीस स्टेशनमध्ये स्केच आर्टिस्ट येतो आणि मग हा गुंड स्केच आर्टिस्टला उदयकांतचं सगळं वर्णन सांगत असतो. उदयकांतचा चेहरा असा होता, त्याची मिशी अशी होती, डोळे असे होते. अर्णव ईश्वरी सगळं बारकाईने पाहत असतात आणि हा स्केच आर्टिस्ट या गुंडाने सांगितल्याप्रमाणे उदयकांतचं स्केच बनवत असतो. आणि हळूहळू उदयकांतचा संपूर्ण चेहरा बनतो, जे पाहून अर्णवला जबर धक्काच बसतो. आता कदाचित ईश्वरी ही उदयकांतला ओळखत नाही, पण उदयकांतला पाहून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्णवचा विश्वासच बसत नाही की चक्क त्याच्या काकाने मिस इंदोरवर जीव घेणा हल्ला केला होता, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. अर्णव हे स्केच हातात घेतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर पुढे येतो. ईश्वरी हे स्केच पाहते. अर्णव हा ईश्वरी आणि इन्स्पेक्टरला काही सांगत नाही की हाच माझा काका आहे आणि यानेच ईश्वरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग इन्स्पेक्टर हे स्केच पाहतो. उदयकांतचं अगदी हुबेहूब स्केच बनवलेलं असतं. पण आता ईश्वरी असा विचार करतीये की या माणसालाच नक्की त्या बाईने पाठवलं असेल, या दोघांची मिलीभगत असेल. पण ईश्वरीला हे स्केच पाहून सुचत नाहीये की या स्केच आर्टिस्टला म्हणावं की माझी आईसुद्धा तुला त्या बाईचं स्केच वर्णन करेल, मग त्या बाईचा चेहरा आपल्या समोर येईल. नाही नाही, एवढ्या लवकर मामीचा चेहरा समोर येणार नाहीये. त्यामुळे ईश्वरीला ही आयडिया काही सुचत नाही. जगातला तो एकमेव स्केच आर्टिस्ट होता, जो गेला तो परत कधी आलाच नाही. आणि त्याच वेळेस अर्णवला आठवतं की याच उदयकांतला मी इंदोरच्या पॅलेसमधून धक्के मारून हाकलून लावलं होतं आणि कदाचित त्याने त्याच गोष्टीचा बदला घेतला असावा, अशी शक्यता अर्णवला वाटते. अर्णव खूप चिडलेला असतो. आता या उदयकांतला सोडायचं नाही असं तो ठरवतो. आणि मग थोड्याच वेळात अर्णव आणि ईश्वरी हे स्केच घेऊन घरी येतात आणि घरातील सगळ्यांना सांगतात की हाच तो माणूस आहे ज्याने मिस इंदोरवर हल्ला केला होता. सगळ्यात आधी अविनाश हे स्केच पाहतो. उदयकांतला पाहून अविनाशलाही जबर धक्का बसतो. मग आकाश हे स्केच पाहतो. नम्रता तर त्याला ओळखत नसते. नम्रता विचारते, हे कोण आहेत? तर आकाश सांगतो, अर्णव दादाच्या डॅडचे भाऊ आहेत, काका आहेत उदयकांत काका. नम्रताला सुद्धा धक्काच बसतो. मग मामा आजीला हे स्केच दाखवतो. आजीला सुद्धा जबर धक्काच बसतो. अरे चिंटू, हे काय?
हा माणूस? आणि मग आजी अविनाश रमाकांतला हे स्केच दाखवतात. हे स्केच पाहून रमाकांतच्या पायाखालची जमीनच सरकते. रमाकांत म्हणतो, उदयकांत, हा तर माझा भाऊ आहे. उदयकांत. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. तेवढ्यात मामी तेथे येते. मामीसुद्धा हे स्केच पाहते आणि हे स्केच पाहून मामी थरथर कापू लागते. अर्णव, ईश्वरी, घरातील सगळ्यांना खूप राग आलेला असतो. हे स्केच पाहून रमाकांत म्हणतो, उदयकांत, पण उदयकांतने ईश्वरीवर का हल्ला केला असेल? उदयकांत ईश्वरीला ओळखतसुद्धा नाही. ईश्वरीबरोबर त्याची काय दुश्मनी असणार ज्यामुळे त्याने ईश्वरीवर हल्ला केला? तेवढ्यात अर्णव म्हणतो, याचा अर्थ उदयकांत हा ईश्वरीला आधीपासून ओळखतो आणि ज्या दिवशी ईश्वरीवर हल्ला झाला होता तेव्हा ईश्वरी ही तिच्या आईचं सत्य जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती, पुरावे गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती आणि मग उदयकांतने गुंड पाठवून तिच्यावर हल्ला केला. याचा अर्थ माझे बाबा आणि ईश्वरीची आई यांच्याबद्दल अनेक वर्षांपूर्वी इंदोरच्या हॉटेलमध्ये जे काही घडलं त्या प्रकरणाचा उदयकांत काकाशी नक्कीच संबंध असेल. उदयकांत काकासुद्धा त्या प्रकरणाशी जोडला गेलाय हे अर्णव बोलतो. त्यामुळे सगळ्यांनाच हे समजतं. मामी बिचारी भामट्यासारखी उभी असते. कोणाला माझ्याबद्दल कळलं की काय अशी भीती तिला वाटत असते. घरातील सगळ्यांना शंका वाटते, पण उदयकांतचा आणि त्या प्रकरणाचा काय संबंध? आणि हा विचार करून रमाकांतचं डोकं मात्र जड होतं. आई ग स्वामी, असं तो म्हणतो. ईश्वरी आणि अंजली त्याला सावरतात. बाबा शांत व्हा. उदयकांतबद्दल रमाकांत सांगतो, उदयकांत असं करणं शक्यच आहे. आता त्याने ईश्वरीवर हल्ला का केला ते मला माहीत नाही, पण अनेक वर्षांपूर्वी इंदोरच्या हॉटेलमध्ये आमच्याबद्दल जे काही घडलं ते उदयकांतने करणं शक्यच आहे. कारण त्या काळात माझ्या वाईटावर फक्त एकच माणूस टपलेला होता आणि दुर्दैवाने तो माझा भाऊ होता, उदयकांत. उदयकांतनेच ते केलं असावं याची मला 100% खात्री आहे. हे ऐकून अंजली म्हणते, बाबा, मग जर असं असेल ना तर हे स्पष्ट होतं की तुमच्या दोघांना अडकवणारा उदयकांत काकाच होता. हे तर आता स्पष्ट झालंय. ईश्वरी म्हणते, नाही ताई, उदयकांत काकाचा यामध्ये सहभाग असेल, परंतु आपल्याला अजून अनेक गोष्टी कळलेल्या नाही आहेत. अंजली आणि मामा विचारतात, कोणत्या गोष्टी कळलेल्या नाही आहेत? तर ईश्वरी सांगते, जेव्हा धुमाळने सांगितलं होतं की या प्रकरणात बाबा आणि माझ्या आईला अडकवणारी एक बाई होती आणि या दोघांना त्या हॉटेलमध्ये बोलवणारी सुद्धा एक बाईच होती. याचा अर्थ कदाचित ही बाई आणि उदयकांत काका हे दोघे एकमेकांना मिळालेले असावे. या दोघांनी मिळून हा प्लॅन बनवला होता. घरातील सगळ्यांना हे पटतं. ईश्वरी सांगते, आपल्याला सगळ्यात आधी त्या बाईला शोधून काढायचंय जिने हे सगळं प्रकरण घडून आणलं. कदाचित उदयकांत काकाच्या सांगण्यावरूनच या बाईने हे सगळं केलं असावं, किंवा या बाईनेच उदयकांत काकाला हे सगळं करायला लावलं किंवा माझ्यावर हल्ला करायला लावला असावा. असंच असू शकतं. अर्णवला सुद्धा ही गोष्ट पटते. ईश्वरी म्हणते, जोपर्यंत आपण उदयकांत काकाला शोधत नाही तोपर्यंत ती बाई कोण होती हे सत्य आपल्याला कळणार नाही. ज्या दिवशी उदयकांत काका आपल्या हाती सापडतील त्या दिवशी त्या बाईचं सत्यसुद्धा आपल्याला समजेल. ईश्वरी हे सगळं बोलत असते आणि मामी थरथर कापत असते. मामीला दरदरून घाम फुटलेला असतो. काय करावं, येथून पळून जावं की काय, मामीला काही कळतच नाही. अर्णव म्हणतो, हो, आता तो उदयकांत जास्त दिवस माझ्या हातून नाही वाचणार. लवकरच मी त्याला फरफटत येथे आणणार आणि मग सगळ्यांसमोर त्याला कबुली द्यायला लावणार. सगळ्यांसमोर त्या बाईचं नाव विचारणार ज्या बाईने हे सगळं घडवलं होतं. घरातील सगळे खूप खुश होतात. त्यांना वाटतं अर्णव नक्की असं करेल, पण मामी मात्र अस्वस्थ झालेली असते. मामीला श्वाससुद्धा नीट घेता येत नाही. अर्णवचं हे बोलणं ऐकून मामी खूप घाबरते आणि मग ईश्वरी नेहले पे देहला टाकते. ईश्वरी म्हणते, आता तो दिवस दूर नाहीये जेव्हा त्या बाईचा खरा चेहरा आपल्यासमोर येईल आणि मग त्या बाईच्या हातात बेड्या पडणार. मी तिच्या हातात हतकड्या घालून तिला जेलमध्ये पाठवणार. जेलमध्ये सडणार ती बाई. हे ऐकून तर मामीचं अवसानच गळतं. मामी म्हणते, आकाश अहो, आणि मामीला चक्कर येते आणि ही चक्कर खरी असते. मामीचं नाटक नसतं. मामी खाली कोसळणार इतक्यात अंजली तिला पकडते. तेवढ्यात अर्णव, आकाश, मामा, नम्रता सगळे पुढे धावतात. मामीला सावरतात. मामी बेशुद्ध झालेली असते. अर्णव म्हणतो, चला मामीला घेऊन रूममध्ये चला. ईश्वरी, आजी, रमाकांत सगळे मामीकडे पाहत असतात, पण काही उन्हामुळे त्रास झाला असेल असं त्यांना वाटतं. मामीवर त्यांना काही संशय येत नाही, पण आज या मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मामी एवढी घाबरली आहे आणि तिला खरोखर चक्कर आली. हे काही तिचं नाटक नाही आहे.
घाबरल्यामुळे तिला चक्कर आली आहे. सगळेजण तिला रूममध्ये घेऊन जातात. ईश्वरी, आजी, रमाकांत उदयकांतच्या या स्केचकडे पाहत असतात आणि उदयकांतने असं का केलं असेल, ती बाई नेमकी कोण असेल, या सगळ्यांचाच विचार ते करत असतात. आणि लवकरच उदयकांत हाती लागला की त्या बाईचं सत्यसुद्धा कळेल असं या सगळ्यांना वाटतं. थोड्या वेळानंतर मामीला चेक करण्यासाठी डॉक्टर घरी आलेले असतात. सगळेजण मामीच्या रूममध्ये असतात. डॉक्टर मामीला चेक करतात. मामी शुद्धीत आलेली असते आणि डॉक्टर सगळ्यांना सांगतात की काळजी करण्यासारखं काही नाही आहे. त्यांचं अचानक BP शूट झालं होतं म्हणून त्यांना त्रास झाला आणि तुम्ही काळजी करू नका. तसंही त्यांना पित्ताचा जुना त्रास आहे ना, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही जास्त उन्हात जाऊ नका आणि मी काही गोळ्या लिहून देते तेवढ्या गोळ्या खा. मामा हा आकाशच्या कानात म्हणतो. तसं पण नॉर्मली पण तिचं पित्त खवळलेलंच असतं. आकाश हसू लागतो आणि डॉक्टर म्हणतात या गोळ्या घेऊन या. मामा हो म्हणतो. डॉक्टर सांगते कधीही काही लागलं तर कॉल करा. डॉक्टर निघून जाते. नम्रता तिला सोडायला जाते आणि मग घरातील सगळेजण मामीला शांत राहायला सांगतात, आराम करायला सांगतात. अंजली म्हणते मामी तू एवढं टेन्शन का घेतलं? चिंटू उदयकांत काकाला शोधून काढेल, तू नको काळजी करू. तर मामी सांगते नाही नाही, मी त्याचं टेन्शन नाही घेतलं, मी आकाश आणि नम्रताचं टेन्शन घेतलं. हे ऐकून मामा आकाशला आश्चर्य वाटतं. मामी सांगते आकाश आणि नम्रताच्या लग्नाला इतके दिवस झाले आहेत पण अजून त्यांचं देवदर्शन झालेलं नाही आहे. दोघांचा संसार सुरा झाला नाही आणि आता घरावर अजून काही संकट यायला नको असंच मला वाटतंय. मामा म्हणतो अरे वा वल्लरी, तुला चक्क आकाश आणि नम्रताची काळजी वाटतीये, छान छान. तेवढ्यात नम्रता मामीसाठी नारळ पाणी घेऊन येते आणि म्हणते आई नारळ पाणी घ्या. सगळेजण मामीला बेडवर बसवतात आणि मामी नम्रताच्या हातून नारळ पाणी घ्यायला नकार देते. सगळ्यांना समजतं की नम्रताने आणलंय म्हणून तिला प्यायचं नाहीये. आकाश चिडून म्हणतो मॉम तुला बरं व्हायचंय की असंच आयुष्यभर बेडवर पडून राहायचंय, घे गुपचूप नारळ पाणी. असं म्हणून आकाश तिला पाणी देतो आणि मामी नारळ पाणी पिऊ लागते. मामा म्हणतो आत्ता मला कळलं या वल्लरीचा नेमका प्रॉब्लेम आहे तरी काय. सगळ्यांसमोर सुनेला सासूरवास करता येत नाही, काही बोलता येत नाही ना, म्हणून तिला असा त्रास होतोय. मामी चिडून म्हणते हो काही काय बोलताय. मामा म्हणतो पाहिलं का आकाश, म्हणजे जेव्हा नम्रताने नारळ पाणी दिलं तेव्हा नाही घेतलं, पण जेव्हा तू दिलं तेव्हा बरं घेतलं. याचा अर्थ सुनेच्या हातून काही आवडत नाही. नम्रता हसू लागते. तर वल्लरी चिडून म्हणते तुम्हाला आत्तासुद्धा जोकच सुचताय का, मी एवढी आजारी आहे. मामा म्हणतो आत्ता कसं, तुझा हा सूर ऐकला ना मग मला कळून चुकलं की तू नॉर्मल झाली आहे. आता मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. घरातले सगळे हसू लागतात. तर मामी खूप चिडते आणि तेवढ्यात मामाचं लक्ष हे नम्रता आणि आकाशकडे जातं आणि तो नम्रताला सांगतो नम्रता तुला माहिती आहे का, आज आयुष्यात पहिल्यांदा तुझ्या सासूला तुझी काळजी वाटली. आत्ताच म्हणत होती आकाश आणि नम्रताच्या लग्नाला किती दिवस झाले ते देवदर्शनाला गेले नाही, संकट यायला नको. मामी खूप चिडते. तर मामा हसू लागतो आणि म्हणतो खूप चांगली संधी आहे, तुम्ही दोघे देवदर्शनाला जाऊन या, तुमच्या आईची सुद्धा इच्छा आहे. आकाश आणि नम्रता खुश होतात. ईश्वरी सुद्धा हसू लागते. मामा म्हणतो जाऊ द्या, देवदर्शनाचं नंतर पाहू, आज तुम्ही मुंबईत फिरून या. आणि ईश्वरी अर्णव कुठे? ईश्वरी सांगते ते गेलेत ऑफिसमध्ये. मामा सांगतो मग त्याला सुद्धा घरी बोलून घे आणि तुम्ही सुद्धा फिरायला जा. जा जा मजा करून या, चौघं सुद्धा फिरायला जा. ही आयडिया सगळ्यांनाच आवडते. तर ईश्वरी म्हणते अंजलीताई तुम्ही सुद्धा या ना. अंजली सांगते नाही नाही नको, मी घरीच थांबते, मामीचीही काळजी घ्यावी लागेल आणि कन्नूकडेही लक्ष द्यावं लागेल, तुम्ही जाऊन या सगळे. ईश्वरी म्हणते ठीक आहे. मग आकाश, नम्रता, ईश्वरी हे तिघेही रूम बाहेर जातात. पण वल्लरीला वेगळंच टेन्शन असतं. वल्लरी विचार करते हा उदयकांत कोठे असेल, त्याचा फोन लागत नाहीये. काही झालं तरी अर्णव आणि पोलिसांच्या आधी तो उदयकांत माझ्या हाती लागायला हवा, नाहीतर सगळंच संपलं. असा विचार करून मामी खूप टेन्शनमध्ये येते. पहिल्यांदाच मामीच्या चेहऱ्याचा रंग उडालेला दिसतोय. मामीला असं घाबरलेलं दुःखी पाहून खरंच भारी वाटतंय, एवढं मात्र नक्की. इकडे आकाश त्याच्या रूममध्ये असतो. नम्रता त्याला पाठीमागून मिठी मारते. आकाश विचारतो काय झालं, तर नम्रता खूप खुश असते आणि म्हणते थँक्यू सर. आकाश विचारतो थँक्यू कशाला, तर नम्रता म्हणते आकाश असं का करताय, अहो आज आपण लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला जाणार आहोत ना, म्हणून मी खूप खुश आहे. आकाश म्हणतो आपण काय लग्नाआधी फिरायला जात नव्हतो का,
आपण लग्नाच्या आधी सुद्धा अनेक वेळेस फिरायला गेलो. तर नम्रता सांगते, आकाश तुम्हाला कळत नाही आहे का, लग्नाआधी आणि लग्नानंतर खूप फरक असतो. आधी मी नम्रता देसाई होते, पण आता मी नम्रता आकाश पाटील म्हणून तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून बाहेर जाणार आहे. मला तर खूप भारी वाटतंय. आकाश तिला चिडवण्यासाठी म्हणतो, नो बिग डील. तर नम्रता चिडून म्हणते, बिग डील नाही आहे, खूप बिग डील आहे सर. आणि आज आपण खूप एन्जॉय करायचा, मस्त बाहेर जायचं, फिरायचं, जेवण करायचं, येता येता त्याच भियाकडून कुल्फी खायची, ज्या भियासमोरच तुम्ही मला प्रपोज केलं होतं. आपण त्यांना सांगूया, झालंय बरं का आमचं लग्न. हे ऐकून आकाश विचारतो, नम्रता मला एक कळत नाहीये, तुला आनंद नेमका कशाचा झाला आहे? आपण आज बाहेर जेवायला जातोय, फिरायला जातोय याचा आनंद झाला आहे, की आज बाहेर जेवायला गेल्यामुळे तुला घरात स्वयंपाक बनवावा लागणार नाहीये याचा आनंद होतोय? नम्रता म्हणते, सर खरं खरं सांगू का, मला आहे ना दोन्ही गोष्टींचा थोडा थोडा आनंद होतोय, बाहेर खाण्याचा सुद्धा आणि घरातनं बनवण्याचा सुद्धा. हे ऐकून आकाश हसू लागतो, म्हणतो, वा रे वा, लग्न झाल्यानंतर मुलींचं असं असतं का? नम्रता सांगते, अहो खूप वेगवेगळं असतं मुलींचं, त्यांना छोटा छोटा जरी आनंद मिळाला ना तरी खूप मोठा मोठा आनंद होतो त्यांना. हे ऐकून आकाश खुश होतो आणि नम्रताला जवळ घेतो. नम्रताची ईश्वरीसारखी बडबड सुरूच असते. आणि इकडे ईश्वरी ही रमाकांतसाठी चहा घेऊन येते. रमाकांत हा वेगळ्याच विचारात गुंग असतो. ईश्वरी त्याला भानावर आणते आणि म्हणते, बाबा तुमच्यासाठी चहा आणलाय. तर रमाकांत म्हणतो, नको ईश्वरी बेटा, मला चहा नको आहे. रमाकांतच्या डोळ्यात पाणी आहे हे ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी विचारते, बाबा काय झालं, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात? तर रमाकांत रडू लागतो आणि म्हणतो, ईश्वरी बाळा, मला खूप अपराधासारखं वाटतंय. ईश्वरी विचारते, काय झालं बाबा, तुम्ही स्वतःला असं अपराधी का म्हणताय? तर रमाकांत सांगतो, आज माझ्या चिंटूला आणि अंजलीला आयुष्यात जो काही त्रास होतोय तो फक्त माझ्यामुळे होतोय आणि या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. ईश्वरी म्हणते, बाबा या सगळ्यांबद्दल आपलं बोलून झालंय ना, कशाला पुन्हा पुन्हा स्वतःला त्रास करून घेताय? रमाकांत म्हणतो, नाही ईश्वरी, हे सगळं मी नाही विसरू शकत. जे काही झालं ते माझ्या नशिबाने झालं, पण त्यानंतर घर सोडून जाण्याचा निर्णय माझा होता. माझ्या छोट्याशा चिंटू आणि अंजलीला मी सोडून घर सोडून निघून गेलो. त्यानंतर त्यांचे किती हाल झाले. माझ्या त्या भावाने उदयकांतने चिंटू आणि अंजलीला घराबाहेर काढलं. एवढेसे लहान बाळगते, त्यांना किती त्रास झाला असेल, किती हाल झाले असतील त्यांचे या सगळ्या परिस्थितीमुळे. मी जर तेव्हा असतो ना तर असं काही होऊच दिलं नसतं. मी तेव्हा लढायला हवं होतं, थांबायला हवं होतं. कदाचित आज माझी बायकोसुद्धा जिवंत असती. हे सगळं घडलंच नसतं. माझ्या मुलांना इतकं वाईट आयुष्य पाहावं लागलंच नसतं. जर कदाचित मी असतो तर माझ्या अंजूसाठी एखादा चांगला मुलगा पाहिला असता. लग्न होण्याआधी त्या मुलाचे कुटुंबीय कोण आहे, मुलगा काय करतो, कसा आहे, ही सगळी चौकशी केली असती. मग माझ्या अंजूचं लग्न लावून दिलं असतं. आज त्या राकेशने कमीत कमी माझ्या अंजूला असं फसवलं तर नसतं ना. हे सगळं माझ्यामुळे होतंय. तो उदयकांत तुझ्यावर हल्ला करतो, कोणामुळे? फक्त माझ्यामुळे. माझा भाऊ उदयकांत तुझ्यावर जीव घेणं हल्ला करतोय, ते फक्त माझ्यामुळेच. जर मी तेव्हा खंबीरपणे माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहिला असतो तर कदाचित आज हे सगळं घडलंच नसतं. माझ्या मुलांचं आयुष्य वेगळं असतं. हे सगळं ऐकून ईश्वरीसुद्धा इमोशनल होते. रमाकांत रडू लागतो आणि म्हणतो, ईश्वरी बाळा, कितीही नजरेआड टाकलं ना तरी माझ्या मुलांच्या आयुष्यात आज जे काही प्रॉब्लेम आहेत ते फक्त माझ्यामुळेच. मीच त्यासाठी दोषी आहे. रमाकांत रडत असतो. ईश्वरीला सुद्धा वाईट वाटतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. शेवटी ईश्वरी आणि अर्णव मामीच्या खूप जवळ पोहोचले आहेत आणि मामीची जी काही टरकली आहे, मामी जे काही घाबरली आहे ना की आता माझं काही खरं नाही, ते पाहून खूप भारी वाटलं. कारण आजपर्यंत त्या मामीने इतके मोठे मोठे पाप केले आहेत आणि ज्या थाळीत खायलंय त्याच थाळीत ती थुंकली आहे आणि तिला तर शिक्षा मिळायलाच पाहिजे, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मामी ही चक्क उदयकांतच्या घरी पोहोचणार, पण उदयकांत तेथे नसेल. त्यामुळे मामीला खूप टेन्शन येईल. हा उदयकांत गेला कोठे? जमिनीने खाल्ला की हवेत जिरून गेला? त्याला कुणी गायब केलंय की कुणी जाणून बुजून गायब केलंय? हे सगळं शोधावंच लागेल. कोणाच्याही आधी तो माझ्या हाती लागला पाहिजे असा विचार मामी करणार. आणि इकडे रमाकांत हा ईश्वरीला विनंती करेल,
जसं अंजूने मला स्वीकारलंय तसं माझ्या चिंटूने सुद्धा मला स्वीकारायला हवं. हे काम तू माझ्यासाठी कर. आणि ईश्वरी ही रमाकांतला वचन देणार की अर्णव सर लवकरच तुमचा बाबा म्हणून स्वीकार करतील. आणि मग थोड्या वेळाने ईश्वरी आणि अर्णव हे दोघे बाहेर फिरायला जातील. ईश्वरी काहीतरी खात असेल आणि अर्णवला विचारेल, सर तुम्हाला खायचं आहे का? तर अर्णव म्हणेल, नाही, तुला पाहूनच माझं पोट भरलं. हे ऐकून ईश्वरी खूप लाजणार. अर्णवसुद्धा तिच्याकडे पाहून स्माईल करेल. आणि इकडे मामी उदयकांतच्या घरामध्ये काहीतरी शोधाशोध करत असेल, पण उदयकांत घरी नसणार. त्यामुळे मामीला टेन्शन येईल की उदयकांत नेमका गायब तरी कोठे झाला आणि तो माझ्या हाती लागेल की नाही. मग आता उदयकांत कोठे गेला आहे आणि मामी तर त्याच्या घरी पोहोचली, अर्णव, ईश्वरी, पोलीस त्याच्या घरी कधी पोहोचतील हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.